श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मुलांच्या आवडीची मिसळ बनवायची आहे. चला मग बनवूया मिसळ. तर यासाठी मी गॅसवरती आपला कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 2 पळी तेल घातले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि मटकी घालून छान परतून घेतलं. हळद आणि मीठ टाकून 1 शिट्टी करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिसळचा जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी वतायचं. वरून आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही, मग रश्श्याची चव बिघडते. मध्यम आकाराचा रपली कांदा कट करून घेतला, तेवढंच टोमॅटो देखील कट करून घेतलं. छान तेलामध्ये परतून घेतलं. थंड झाल्यानंतर मिक्सरला जी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला जर कट जास्त हवा असेल ना तर मग तेल थोडं जास्त घालायचं. ते मी 2 पळी तेल घातले. आलं आणि लसणाची ओबडधोबड पेस्ट करून घालायची, म्हणजे काय होतं रस्स्याला खूप छान चव येते. आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं टोमॅटो कांद्याचं ते देखील घालून छान परतून घेतलं. याच्यामध्ये 1 चमचा अंबारी मिरची पावडर घातली, 2 चमचा मिसळ मसाला घातला, अर्धा चमचा मीठ, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि धना पावडर 1 चमचा. आता मिठाचं प्रमाण थोडं कमी घालायचं, आपण मटकी शिजवण्यासाठी मीठ घातलं होतं. यामुळे छान आपलं हे मसाला परतून झालं की 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून छान मसाला शिजवून घ्यायचा आहे. जेवढा मसाला छान शिजेल ना आपली मिसळ छान चविष्ट तयार होते. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. बघा रस्सा किती छान तयार झालेला आहे. कड देखील खूप छान आलेला आहे. आता ही मिसळचा रस्सा तयार झालेला आहे. मी तुम्हाला एका ताटामध्ये काढून दाखवते. तर बघू शकता ढाबा स्टाईल मस्त अशी तरीवाली मिसळ इथे तयार झालेली आहे. बघू शकता रंग सुरेख आलेला आहे. खायला अप्रतिम लागणारी मस्त चमचमीत ढाबा स्टाईल आणि सगळ्यांना आवडणारी 10 मिनिटामध्ये 4 ते 5 लोकांना ही मिसळ आरामात पुरते. बघून तुमच्यासुद्धा पाणी तोंडाला सुटलंय ना? कमेंट करून सांगा की तुमची मिसळ करण्याची पद्धत कशी आहे. आता ही माझ्या पद्धतीने मी तुम्हाला ढाबा स्टाईल किंवा नाश्ता सेंटरवरती किंवा हॉटेलमध्ये जशी मिळती ना अगदी सेम तशी करून दाखवलेली आहे. अगदी अप्रतिम चवीची तयार झालेली आहे. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजच्या मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतात का? माझ्या ब्लॉगमध्ये काही कमी जास्त होत असेल तर कमेंट करून प्लीज सांगा. आणि हा आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे. आता पुन्हा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.